ते सुद्धा मन वचन कायाचा योग नाही, म्हणून तेही योगीचे ईश्वर आहेत. तिसऱ्या अपेक्षेने सिद्ध भगवंताच्या पूजेमध्ये एक वळ सांगितली, ज्यांच्यापाशी योग नाही तरी त्या सर्वांचं योगवाले जीव ध्यान करतात. का सांगितलं? सिद्ध भगवान जे आहेत त्यांच्यापाशी शरीर नाही, आणि शरीर नसतानासुद्धा जे योगीश्वर आहेत ते सुद्धा काय करतात, जे ज्यांच्यापाशी मन वचन कायाचा व्यापार आहे, मग असे योगीसुद्धा काय करतात, त्या सिद्ध परमात्म्याचं ध्यान करतात. मग याचाच अर्थ काय झाला, योग ज्यांच्यापाशी आहे आणि ज्यांच्यापाशी योगाचा अभाव आहे असे जीवसुद्धा काय करतात, त्या योगीच्या योगाच्या अतीत असणारे योगींचे ईश्वर म्हणजे ज्यांच्यापाशी मन वचन कायाचा व्यापार चालू आहे आणि त्यांच्यामध्ये श्रेष्ठ युगल किशोरची सिद्ध पूजाची जयमाला आहे. त्याच्यात सांगितलं, योग चांचल्य हुआ अवरुत सकल चैतन्य निकल निष्कम, अरे ओ योग रहित योगीश रहो यो काल अनंतानंत. अरे ओ योग रहित, हे सिद्धापाशी अनंत अवस्थेमध्ये काय योग वचनयोग होता, तो पण सिद्धापाशी काय झाला, त्याचा अभाव झाला. म्हणते योगाने रहित आणि योगीश, जे ज्यांच्यापाशी मन नाही वचन नाही काया पण नाही तरी ते कसे आहेत, योगी म्हणजे योगामध्ये जे जीव आहेत त्यांच्यामध्येही श्रेष्ठ आहेत. मग असे सिद्ध भगवान कसे आहेत, पर्याय दृष्टीने योगाने रहित आहेत. मग तसं योगींद्रदेव आचार्य आणि टीकाकार ब्रह्मदेव सुरी आपल्याला सांगतात की आत्म्यामध्ये दोहार्थामध्ये काय सांगितलं, जिसके हे योगी जिसके परमार्थ से बंध नहीं है, संसार भी नहीं है, उस परमात्मा को तुम मन में व्यवहार को छोड़कर जानो. मग आजपर्यंत व्यवहाराचं अवलंबन घेऊन व्यवहार करत राहिलो म्हणून मुक्त अवस्थेला प्राप्त झालो नाही. मग व्यवहार सोडायचा अर्थ जे तुम्हाला व्यवहारामध्ये कार्य करायचं आहे ते कार्य तर तुम्हाला यथाशक्ती करावं लागणार आहे, पण ते कार्य करत असतानासुद्धा जो काही तुम्हाला संसारामध्ये राहिलेला वेळ आहे त्या राहिलेल्या वेळामध्ये व्यवहाराचं कार्य बंद करा संसाराचं, आणि आपल्या स्वतःच्या देहरूपी ध्येयालयामध्ये आपला जो कारण परमात्मा निश्चयनयाने जो शुद्ध बुद्ध एक ज्ञानस्वरूप आत्मा आहे त्याचंच ध्यान करा. जे आजपर्यंत जे आपण करत आलो ते न करण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे, आणि जे कार्य आत्तापर्यंत केलेलं नाही ते कार्य करण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. जे कार्य आत्तापर्यंत करत आलो ते न करण्यासाठी नास्तिरूपाने, आणि अस्थिरूपाने जे कार्य आजपर्यंत केलं नाही ते कार्य करण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग व्यवहार कार्य सर्व करत आलो,
देवपूजा, गुरुपाती, स्वाध्याय, संयम, बहिरंगामध्ये तप, हे सगळं काय केलेलं आहे? पुष्कळ वेळेला केलेलं आहे. पण संयम, सामायिक छेदोक्तवादी, देवपूजा, गुरुपाती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान हे कार्य होत असताना हे कार्य किती प्रकारचे आहेत? 6 प्रकारचे. देवपूजा, गुरुपाती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान. मग हे 6 प्रकारचे कार्य करणारा किंवा हे 6 प्रकारचे कार्य होत असताना तो जाणणारा आत्मा मी एक आहे. 6 कार्याला तर आपण केलं, पण 6 कार्य ज्याच्या आधारे होतात तो आत्मा मी एक ज्ञान मात्र स्वरूप आहे. अनादि अनंत शुद्ध स्वरूप आहे. असं एक वेळेला सुद्धा भूतकाळातल्या अनंत संसारामध्ये अशा आत्म्याचं ध्यान केलं नाही. म्हणून आजपर्यंत आपण संसारामध्ये भटकत आहोत. टीकार्थ: हे योगी, जिस चिदानंद शुद्ध आत्मा के निश्चय नय की अपेक्षा निज स्वभाव से भिन्न द्रव्य, क्षेत्र, काल, भावरूप 5 प्रकार का परिवर्तन स्वरूप संसार नहीं है. मग काय सांगितलं? हे योगी, हे आत्मन, चिद आनंद, चैतन्य, ज्ञान, आनंद मात्र शुद्ध आत्म्याचा स्वभाव निश्चयने आत्ता आपल्यापाशी आहे. मग अशा आपल्या स्वतःच्या निज स्वभावामध्ये, निज शुद्ध आत्म्यामध्ये द्रव्य, क्षेत्र, काल, आणि भाव हे काय आहे? 5 प्रकारचं परिवर्तन स्वरूप संसार आत्म्याच्या स्वभावामध्ये नाहीच. आपण आता घर सोडून आलो. जे काय सोडून आलो? संसार सोडून आलो. आता आपण काय म्हणतो? आम्ही संसारातून कसा तर नवऱ्याचे 4 शब्द खाऊन आलो, काय म्हणतो? किंवा काही ना काही करून जे काही घरातले सदस्य असतील त्यांचे 4 शब्द खाऊन आम्ही आलो. कुठून आलो? संसारातून. सासू असेल, नवरा असेल, ननंद असेल, दीर असेल, जाऊ असेल, कोणी यांना काही काम नाही बघा. उठले तुले निघाले देवाला. ते घरी करणार बघणार कोण? म्हणजे एवढ्या संसारातल्या लोकांचे आम्ही शब्द ऐकून आम्ही इथे आलो. मग आचार्याने काय सांगितलं? तुमच्या घरामध्ये असणारे लोक, कुटुंबामध्ये असणारे लोक जे आहेत त्यांना आचार्याने संसार म्हटलेलं नाही. काय सांगितलं? 66. मग त्यांना संसार म्हटलं नाही. का सांगितलं? द्रव्य. तर द्रव्य शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे होतो. पण इथे द्रव्य शब्दाचा अर्थ काय घेतला? ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्म. इथे द्रव्य शब्दाचा अर्थ ज्ञानावरणादी 8 कर्म. मग या ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्माच्या माध्यमातून जीवाचा संसार परिभ्रमण चालू असतो. मग त्या द्रव्य कर्मामध्ये त्या द्रव्य कर्माचे 2 भेद आहेत. एक कर्म आणि नो कर्म. द्रव्य कर्माचे 2 भेद कोणते? एक ज्ञानावरणादी 8 कर्म, त्याला पण द्रव्य कर्म म्हणतात. आणि नो कर्म,
त्याला पण कर्म म्हणतात. मग नो कर्मामध्ये आपलं शरीर घ्यायचं आणि कर्मामध्ये ज्ञानावरणादी 8 कर्म किंवा कर्माच्या द्रव्य कर्माच्या अपेक्षेने एक प्रकारचे कर्म, त्याचे 2 भेद केले तर घाती आणि आघाती 2 भेद होतात. परत घातीचे भेद केले तर घातीचे 4 आणि आघातीचे 4 असे 8 भेद होतात. आणि याचे उत्तर भेद केलं तर 148 होतात. आणि त्याचे उत्तर भेद केले तर असंख्यात लोकमात्र प्रमाण एवढे त्या द्रव्य कर्माचे भेद होतात. परत त्या द्रव्य कर्मामध्ये 4 प्रकारचा भेद केला. प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभव या प्रकारे त्याच्यामध्ये 4 भेद केले. मग त्या स्थितीमध्ये जगन्य, मध्यम आणि उत्कृष्ट असे त्याचे 3 प्रकारचे भेद केले. मग त्या द्रव्य कर्मामध्ये मग अशा प्रकारे या जीवाने ज्ञानावरणादी 8 कर्माचे आणि 9 कर्माचे जगन्यापासून उत्कृष्टपर्यंत पुण्य परिणाम करून आणि पाप परिणाम करून कुठेपर्यंत जन्म घेतला तर का सांगितलं? पुण्य परिणाम करून पुण्याचा उत्कृष्ट बंध बांधून 9व्या ग्रेकेपर्यंत जन्मलो. पंचपरावर्तन घेताना 9व्या ग्रेकेपर्यंत जीवालाच पंचपरावर्तनमध्ये घ्यायचं आणि 9 अणुदिश आणि 5 अणुत्तर यामध्ये असणाऱ्या जीवाला पंचपरावर्तनमध्ये घ्यायचं नाही. कारण 9 अणुदिश आणि 5 यामधले जीव निमाणे 1-2 भवामध्ये मुक्तीला जातात. मग जे 1-2 भवामध्ये मुक्तीला जातात ते संसारामध्ये परिभ्रमण करत नाही. म्हणून पंचपरावर्तनमध्ये या 2 जीवाला देवगतीचा सोडून द्या आणि पाप करून 7व्या नरकापर्यंत आपण जन्मलो. जे मुनीहून, द्रविलिंगी मुनीहून, मिथ्यादृष्टीहून कठीण तपश्चर्या करून पुण्याच्या उदयाने 9व्या ग्रेके जन्मलो आणि पाप तीव्र करून 7व्या नरकापर्यंत जन्मलो. स्वर्गाला घेताना 9 ग्रेवेकाचीच मर्यादा घ्यायची, पुढच्या देवांना घ्यायचं नाही. नरकामध्ये घेताना 7व्या नरकापर्यंत घ्या. मनुष्य आणि तिर्यंच भोगभूमीतले मनुष्य, कर्मभूमीतले मनुष्य, आर्यखंडातले मनुष्य, मलेंच खंडातले मनुष्य, गर्भज मनुष्य, सन्मूर्छन मनुष्य असे त्या मनुष्याचे सुद्धा पुष्कळ प्रकारचे भेद आहेत. मग तिथेही काय केले? पुण्य आणि पापाच्या समांतने मनुष्यगतीमध्ये जन्मलो. पापाची मात्रा थोडी कमी का नाही ना? हां, पुण्याची मात्रा थोडी कमी झाली आणि पापाची मात्रा थोडी कमी झाली. तेव्हा तिथे काय झालं? मनुष्य गतीमध्ये आलो आणि परत तिथे पाप थोडं वाढलं तर तिर्यंच गतीमध्ये गेलो. म्हणजे अशा द्रव्य परिवर्तनाच्या द्वारे जघन्यापासून उत्कृष्टपर्यंत कर्म बांधून माझा जीव संसारामध्ये परिवर्तन करत आहे. तो द्रव्य परिवर्तन.
मग क्षेत्र परिवर्तन सांगताना कसं सांगणार? आपला जो इथे मागं चित्र आहे की नाही तुम्हाला, आदिनाथ मंदिरचं लिहिले त्याच्या खाली चित्र दिलं की नाही? मग ते चित्र कशाचं आहे? चित्र कशाचं आहे ते? खरं पण कशाचं चित्र आहे? लोकाकाशाचं किंवा 3 लोकाचं चित्र आहे. मग हे क्षेत्र परिवर्तन करताना कसं येईल? हे क्षेत्र परिवर्तन करताना सांगितलं काय? आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहे. सर्व द्रव्यामध्ये आकाशद्रव्याचे प्रदेश अनंत आहेत. ज्याचा कुठेही अंत येत नाही त्याला अनंत म्हटलं जातं. मग अशा अनंत आकाशाच्या प्रदेशाच्या मध्यभागी बिंदू, समजा हे आपला आता मोठा हॉल आहे आणि या हॉलचा मध्यभाग काढला तर समजा एक फरशी आली, ती मध्यबिंदू त्या हॉलचा झाला. तसं अनंत आकाशाच्या प्रदेशाचा एक बिंदू प्रमाण हा 3 लोक आहे, लोकाकाश आहे. आणि तो लोकाकाश केवढा आहे? उंची किती आणि खोली किती आहे? उंची 14 राजू आणि खोली 7 राजू. मग त्या 7 राजू खोलीमध्ये एक राजूत्रच नाडी आहे. इकडे 3 राजू आणि तिकडे 3 राजू आणि शिल्लक आहे. मग एवढा काय झाला? आकाशाच्या एक बिंदूमध्ये 14 राजू झाले. एक बिंदू 14 राजूचा. तर ते आकाश किती अनंत असेल मोठं. मग या 3 लोकाचा मध्यभाग कुठे येतो? 3 लोकाचा मध्यभाग कुठे येतो? मग सुमेरू पर्वत जो आहे तो सुमेरू पर्वत किती आहे? सुमेरू पर्वताची उंची किती आहे? 1,40,000 योजन. 1,00,000 उंच आहे आणि 40 योजन शिखर आहे. एवढं काय आहे? समजा इथं आपल्या मंदिरमध्ये मधला मेरू आहे, पंचमेरू. मग त्याच्या उंची 1,00,000 योजन आहे आणि चुलिका म्हणजे शिखर 40 योजन आहे. मग एवढा काय आहे? मध्यभाग एवढाच आहे. म्हणजे सगळ्यामध्ये मध्यभाग सगळ्यात छोटा आहे. 7वा नरक 7 राजू आहे व स्वर्गातले देवाचं 7 राजू, त्याच्यामध्ये बी थोडासा भाग मध्य लोक आलेला आहे. मग एवढा आहे सुमेरू पर्वत. आणि त्या सुमेरू पर्वतचा जमिनीमध्ये किती आहे? जमीनमध्ये किती खाली आहे? 1,000 योजन खाली आहे. मग आपण घर बांधत असताना 2 मजली 3 मजली किंवा 1 मजली घर बांधतो तर पहिल्यांदा काय करतो? पाया. तसं ह्या मुळामध्ये, पृथ्वीच्या मुळामध्ये म्हणजे पायाच्या अपेक्षेने 1,000 योजन आत आहे. 99,040 योजन चुलिकावरती आहे, पृथ्वीच्या वरती. मग त्या सुमेरू पर्वताची मूळ खाली तिथे काय आहे? 8 प्रदेश आहेत. किती आहे? 8 प्रदेश आहेत. त्या 8 प्रदेशाचा आकार कसा सांगितला? 8 ते खाली जे 8 प्रदेश आहेत मध्य लोक, तर त्या मध्य लोकाचा 8 प्रदेशाचा आकार कसा सांगितला? तर तिथे काय सांगितलं?
जसं समजा आता गाई आपण पाहतो, त्या गाईला 4 स्तन आहे, तसं 8 प्रदेशाच्या स्तनाच्या आकाराची रचना आहे तिथे मध्यभागी. मग तो झाला 3 लोकाचा मध्य. हे आपण कशाला बघू लागलो? ओके, तुम्ही सांगता, आम्ही ऐकत आहे. क्षेत्र परिवर्तन, जे आपण कुठून सुरुवात केली मरणाला, जन्माला, आणि कुठे 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 फिरत आलो, हे सगळं सांगण्यासाठी पहिल्यांदा तो मध्यलोक घेतला. 8 प्रदेश. त्याचं नाव काय त्या पृथ्वीचं? त्या पृथ्वीला नाव काय आहे? चित्रा पृथ्वी. मग चित्रा पृथ्वी का म्हटलं तिला? लिहिले ना उमास्वामीने चित्रा पृथ्वी. पण तिला चित्रा पृथ्वी का म्हणतात? जसं एखादं चित्र आहे, अनेक रंगाने ते काढलेलं चित्र, त्याला आपण चित्र म्हणतो. किंवा रंग एक जरी असेल, एका व्यक्तीचं चित्र काढलं एका रंगाने, मग ते चित्र आहे का नाही? मग 2 हात पाय आहेत, हात आहे, डोळे, नाक आहे, हे जे भाग दाखवले का नाही? म्हणून अनेक आहे, म्हणून त्याला रंग एक जरी असेल तर त्याला चित्र म्हटलं जातं. तसं आचार्य सांगलेला चित्रापृथ्वी का म्हटलं? तर या चित्रापृथ्वीच्या खाली सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, तांबा, लोहा, पित्तळ, जेवढे तुम्हाला धातू मिळतात ते सगळे तिथे आहेत. आणि ते कधीही नष्ट होत नाहीत. म्हणजे असे नाना प्रकारचे जेवढे धातू आपल्याला वापरण्यात येतात, सोनं, चांदी, तांबा, पित्तळ, जे का असतील ते सगळ्या खाणी त्या खाली आहेत. मग ती प्रत्येक भिन्न भिन्न आहे. सोनं वेगळं आहे, चांदी वेगळं आहे, लोखंड वेगळा आहे, पारा वेगळा आहे, दस्त वेगळा आहे, हिरा वेगळा आहे, मोती वेगळे आहेत, रत्न वेगळे आहेत. मग हे अनेक प्रकारचे चित्र विचित्र ती भूमी आहे, म्हणून त्याला चित्रापृथ्वी हे नाव दिलं जातं. मग त्या ठिकाणचे 8 प्रदेश, तिथे माझा जीव, आपला जीव तिथे उत्पन्न झाला. आणि तिथून उत्पन्न होता होता परिभ्रमण करता करता 3 लोका म्हणजे 9 ग्रेविकेपर्यंत आणि 7व्या नरकापर्यंत. आणि मध्य लोकामध्ये द्वीप आणि समुद्र किती आहेत? असंख्यात. मग त्या असंख्यात द्वीप समुद्राचं किती सांगितले, किती प्रमाण आहे? 2.5 पल्य सागर. किती? 2.5 पल्य सागराचे जेवढे समय होतात, एक सागर तर एवढा मोठाच्या मोठा आहे, तसं 2.5 पल्य सागराचे जेवढे समय होतात तेवढे द्वीप आणि समुद्र आहेत एवढ्या मध्य लोकामध्ये, एक राजूमध्ये. मग तिथे जन्म घेऊन नरकामध्ये जन्मलो, 9व्या ग्रेकेपर्यंत जन्मलो. शेवटच्या स्वयंवरमन समुद्रामध्ये महामत्स्य होऊन सुद्धा आपण जन्मलो. तो महामत्स्य जास्तीत जास्त शरीराची मोठी अवघाणा कोणाची आहे? महामत्स्याची. मग तो महामत्स्य किती मोठा आहे? लांबी, रुंदी, जाडी 1000 योजन रुंद, 500 योजन जाडी आणि 250, 1500 आणि 250 एवढं मोठं शरीर घेऊन आपण त्या स्वयंवरण समुद्रामध्ये महामत्स्य म्हणून जन्मलो. जी एवढ्या छोट्याच्या प्रदेशापासून वाढत वाढत जात स्वयंवरण समुद्रापर्यंत तिरेंच म्हणून जन्मलो. आणि मनुष्य
किती द्वीपामध्ये राहतात? मनुष्य किती द्वीपामध्ये राहतात? 2.5 द्वीपामध्ये मनुष्य राहतात. 2.5 द्वीपाच्या बाहेर मनुष्य नाही, पण 2.5 द्वीपाच्या बाहेर तिर्यंचे आहेत स्वयंभ्रमण समुद्रामध्ये. आणि ते पहिल्या समुद्रामध्ये तिर्यंचे आहेत, जे तिर्यंचे होऊन कमीत कमी छोटा जीवून जास्तीत जास्त महामत्स्यापर्यंत जीव होऊन एवढ्या क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी जन्मलो. आणि मनुष्य होऊन 2.5 द्वीपामध्ये जन्मलो. जी क्षेत्र परिवर्तन करताना या 3 लोकांमधलं असा एकही क्षेत्र राहिला नाही की जिथे माझ्या जीवाने जन्म आणि मरण केलेलं नाही. सर्व ठिकाणी जन्म आणि मरण करून आपण आलेले आहोत. तरीसुद्धा अमेरिकेला जायचं आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, जपानला जायचं आहे, दुबईला जायचं आहे, कुठे कुठे जायचं आहे. जे अनेक एवढे जन्म मरण करून अनेक थकवा आला नाही. अनेक यात्रा करायला निघालो. काय चाललेलं आहे? विचार करा. नाही, भोगभूमीमध्ये कल्पवृक्ष कसे असतील, भोगभूमीतली जमीन कशी असेल, आम्हाला बघायचं आहे. अनेक वेळेला भोगभूमीमध्ये मनुष्य तीर्थ घेऊन जन्मला. तुम्ही नाशिक ते गजपंच काय तीर्थ काय गजपंचाचं पंडित कहाणजींचं ना ते देवळाली. मग त्या देवळालीमध्ये समोचन मंदिर आहे. त्या समोचन मंदिरमध्ये आता त्यांनी नवीन फरशा होत्या, पूर्वीच्या काढल्या, ते नवीन फरशा आहेत. तशा प्रकारची जमीन भूमी त्या भूभूमीमध्ये असते. तुम्हाला माती मिळत नाही, धोंडा मिळत नाही, काहीच मिळत नाही. तिथे कोण सरकार रोड करत नाही, काय करत नाही. ती भोगभूमीची उत्पत्ती झाली. पुण्याच्या जीवाचा पुण्य आलं की ती जमीन स्फटिक मण्यासारखी स्वच्छ, धूळ तुम्हाला दिसणार नाही. सूर्यकांतबाई, आपण 2 व्हीलर आपल्या गाडीत गेलो तर कंबर आपली जाते. म्हणजे आपल्या पापाचा उदय किती आहे. भले काही पुण्याचा उदय अनुकूल सामुग्री आहे, पण त्या 2 व्हीलरवर फिरून जाताना कंबर गुडघे सगळे जातात. कारण असले आपल्याला पापाच्या उद्यामुळे अनुकूल सामुग्री बहिरंगामध्ये प्रतिकूल मिळाले. जे भूमीच्या दर्पणासारखी स्वच्छ आणि मुलायमान असते जमीन. नाही, आम्हाला तिथे एकदा जाऊन बघायचं आहे जन्मून. म्हणजे तो काय इच्छितो आणि कुठे ना कुठे शरीर धारण करून काही ना काही बघायचं आहे. मग भोगभूमीमध्ये जाण्याची इच्छा. अमेरिका, जर्मन, इथे काय चांगलं आहे? तिथे काय चांगलं आहे? सगळ्यात पहिले आपण काय बघतो? आमच्या महाराष्ट्रातले भारतातले रोड बराबर नाही. तिथले रोड चांगले आहेत. मग आपल्या महाराष्ट्र भारतातले रोड स्पर्श रस गंध वर्णवाले आहेत आणि त्यांचे स्पर्श रस गंध वर्णवाले नाहीत का? मग तिथले पुद्गल परमाणू आणि इथले पुद्गल परमाणू स्पर्श रस वर्णगंध समान आहेत. हे बघा. भले पर्यायामध्ये विशेषता असेल, नाही असं नाही, पण तिथेही स्पर्श रस गंध वर्णाली पुद्गल परमाणू आहे आणि इथलेही पुद्गल परमाणू स्पर्श रस वर्णगंधवाले आहे. मग स्पर्श रस वर्ण गंधवाले स्वच्छ पृथ्वी म्हणा, तिथे काय बिल्डिंग असतील, जे काय बघायचं असतील ते सगळे पुद्गलाचे आहेत का नाही? मग एवढी सुंदर रस्ता आहे, सुंदर बिल्डिंग असेल, जे काय असेल पाहण्यासाठी, मग हे सगळं सुंदर आहे. बरोबर. मग या सुंदराला जाणणारा ज्ञान आत्मा सुंदर आहे का नाही? मग त्या सुंदर आत्म्याचं आपल्याला कधी सुंदर आणि पुद्गल सुंदर वाटतं. म्हणजे पंचपरावर्तनमध्ये का परिभ्रमण करू लागलो?
म्हणून आठवलं की लौकिक व्यवहार छोड करके लौकिक व्यवहार करून तर ह्या पंचपरावर्तनमध्ये क्षेत्रामध्ये परिवर्तन केलं. जे कर्म नो कर्माचे जघन्यापासून उत्कृष्टपर्यंत द्रव्य कर्माचा बंध केला आणि या 3 लोकाचे एवढे क्षेत्र सोडले. कोणते? 9 अणुदिश, 5 अणुत्तर आणि लौकांतिक देव आणि सौधर्म इंद्र हे एक भव अवतारी असतात. आणि शशी इंद्रायणी 9 अणुदिश, 5 अणुत्तर, सौधर्मेंद्र, शशी इंद्रायणी आणि लौकांतिक देव यांना पंचपरावर्तनमध्ये घ्यायचं नाही, कारण इथून दुसऱ्या भवात ते नियमाने मोक्षाला जातात. म्हणजे काय केलं? एवढ्या ठिकाणी आपण जाऊन आलो, जे देवातले एवढे पद सोडले, तर देवातले सुद्धा एवढे पद उत्कृष्ट धारण करून आपण आलेले आहोत. तरीसुद्धा अनेक आपल्याला वर्षातून, महिन्यात, वर्षातून 15 दिवस तर आम्हाला फिरायला जाऊ द्या, व्यापार धंदा नोकरी करून करून थकलो, तर 1500 तर आम्हाला सुट्टी घेऊन जाऊ द्या. मग तुम्ही 15 दिवस सुट्टी घेऊन चालला, ठीक आहे, आचार्य म्हणतात तुमच्या दृष्टीने. मग जायचं आहे तर तुम्हाला धन घेऊन जावं लागेल. 1-2 दिवसासाठी काही चिवडा, लाडू, भोजन सामग्री थोडी घेऊन जावं लागेल. मग ते धन घेऊन जाऊन तुम्ही काय करणार आहे? पुण्य करणार का पाप करणार आहे? सगळं बघायचं म्हणजे कशाला चाललो? सुट्टी घेऊन अधिक पाप वाढवण्यासाठी. ठीक आहे, शिखर यात्रा गेले, कुठे शिबिरला गेला, ठीक आहे, तिथे तुम्ही धन खर्च करून तिथे पुण्य बांधता, पण तिथेही जाऊन पुण्य बांधून संसारच करू लागला नाही. ते पुण्य बांधल्यामुळे देवगती जाणार, पाप बांधल्यामुळे नरकतेरींच्या गतीत जाणार. मग कोण क्षेत्र परिवर्तन करत आहे? मी स्वतःचं पुण्य पाप परिणाम करून काय करत आहे? क्षेत्र परिवर्तन करत आहे. मग कोण म्हणेल? सिद्ध भगवान सिद्ध क्षेत्रावरती आहे, सिद्ध शिलेवरती आहे. मग आम्हालाही सिद्ध शिलेवरती जायचं आहे. काय? सिद्ध भगवान सिद्ध शिलेवरती आहे, आम्हाला पण सिद्ध शिलेवर जायचं आहे. मग तुम्हाला सिद्ध शिलेवरती जायचं आहे, मग एकेंद्रहून जन्मा जाऊन तिथे एकेंद्रजीव सिद्ध शिलेवरती तुम्हाला सिद्ध शिलाचं क्षेत्र पाहिजे, मोक्ष नाही पाहिजे तुम्हाला. ते सिद्ध भगवान सिद्ध शिलेवर राहत असताना जिथे अनंत सिद्ध भगवान विराजमान आहे, त्या अनंत सिद्धाच्या अनंत पट तिथे एकेंद्र निगोदी जीव आहे. मग आपण काय झालं? अनेक वेळेला सिद्ध रिटर्न काय झालं? सिद्ध शिलेवर जाऊन एकेंद्र जन्मून परत आलो. मग असं सिद्ध रिटर्न काय करायचं आहे? म्हणून क्षेत्र मागू नका कधीही. जे जे मोक्षाला गेले, मोक्षाला जाणाऱ्या जीवाने मला सिद्ध शिला प्राप्त व्हावी, तिसऱ्या वातवल्यामध्ये जाऊन मला राहायचं आहे, अशी भावना करून ते सिद्ध झाले का? नाही. आपल्या असंख्यात प्रदेशरूपी क्षेत्रामध्ये अनंत गुणाचा पिंड एक अखंड आत्म्याचं ध्यान केलं, त्याच्यामध्ये स्थिर राहिले, तर ते स्वयं त्या ठिकाणी जाऊन थांबले. म्हणून मला सिद्ध शिलेवर जायचा विचार सोडून द्या.
मला आत्मज्ञ व्हायचं, आत्म्यामध्ये राहायचं, आत्म्याचं ध्यान करायचं, आत्म्याचा अनुभव करायचा आहे. हे एक कार्य केल्यानंतर एक सिद्ध गती प्राप्त होते. अनेक कार्य केल्यानंतर एक सिद्ध गती कधी प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवा. अमृता तुम्हाला इथून विदेश क्षेत्रामध्ये जायचं मंदिर भगवंताचे दर्शन करायला, लोक म्हणतात आम्हाला विदेश क्षेत्रात जायचं आहे. विजयबाई विदेश क्षेत्रात जायचं नाही म्हणतात. आता आपल्या इथं किती 84,000 वर्षांतरी ते तीर्थंकर येणार. त्यावेळेला आपण स्वर्गात असतो कुठं माहीत नाही. मग इथून आम्हाला विदेश क्षेत्रात जायचं का नाही? कोण म्हणतं आम्हाला विदेश क्षेत्रात जायचं तीर्थंकराचं. मग आचार्य म्हणतात विदेश क्षेत्रात जायचे भाव सोडून द्या, मला विदेश क्षेत्रात जायचं नाही. मग विदेश क्षेत्रात का जायचं नाही चंदनबाबी? इथून मला मरून विदेश क्षेत्रात का जायचं नाही? कारण का? त्याचा परिणाम काय आहे? भगवंताच्या समोशनमध्ये जाणं, दिव्यध्वनी ऐकणे, आत्मकल्याण करणे, हीच भावना आहे का नाही? मग दुसरा कोणता अभिप्राय आहे का? मग तेच विदेश क्षेत्रामध्ये जाणं विचार वाईट म्हणतात. अमृता तुम्हाला काय वाटतं, चांगलं का वाईट? त्यांनी नको म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? विजयकुमार, सूर्यकांत शहा काय वाटतं तुम्हाला विदेश क्षेत्रात जायला? म्हणून मग आचार्य सांगतात आत्ता आपण ज्या भरत क्षेत्रामध्ये आहोत ती कर्मभूमी आहे. तिथे आची मची कृषी विद्या शिल्प वाणिज्य कला याच्याद्वारे आपली जीविका जगली जाते. तलावणाचं कर्मभूमी म्हणजे काहीतरी कार्य करून तुमची उपजीविका जगली जाते, त्याला कर्मभूमी. झाडू मारणारा झाडू मारतो, तो कर्म करतो का नाही? उचलणारा कचरा उचलणारा उचलतो का नाही? मग ते पण कर्म आहे का नाही? म्हणजे जिथे तुम्हाला काहीतरी कर्म म्हणजे कार्य केल्याशिवाय तुमची आजीविका चालत नाही. एखादा आपलं दुकान आहे, दुकानाबाहेर थोडा कट्टा आहे, एक मनुष्य रात्री भिकारी तिथे झोपलेला आहे. आपण उठून त्याला उठवलं, त्याला काय सांगितलं, उठाचा आमच्या दुकानचा वेळ झालेला तर तुम्ही कुठे जर जाऊन तिथे बसा. मग त्याला काय सांगितलं, जरा हे कट्टा साफ करून देतो का? मग तो काय म्हणतो, देतो. मालक मला चहा पाण्याला काही तर द्या. म्हणजे तो झाडतो, तो पण कर्म करून त्याला चहा पाणी मिळालं की नाही? त्याला म्हणतं कर्मभूमी. आणि भोगभूमीमध्ये काही कर्म न करता तिथे मिळतं. पण भोगभूमीमध्ये सुद्धा ते भोगभूमीतले जीव, समजा आपण रस्त्याने चाललो, एक व्यक्ती आला, साहेब 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, जरा चहा द्या. मग त्यांनी काय करत आहे, आपल्याला तुम्ही भोगभूमीमध्ये कल्पवृक्षापाशी जाऊन खाली बसा, ती देईल का तुम्हाला? तिथेही मागावं लागेल, तिथेही कर्मच करावं लागेल तुम्हाला. म्हणजे इथे भिकारी भीक मागला तर त्याला भिकारी म्हणतो, त्या कल्पवृक्षापाशी जाऊन तो भिकारी नाही. फक्त तुमच्यासारखी क्रिया करावं लागत नाही तिथे. पण ते कल्पवृक्षसुद्धा एकेंद्रिय पृथ्वी काही केवढा शहाणा आहे, तुम्ही जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत देत नाही. जी पंचेंद्रिय मनुष्यापेक्षा एकेंद्रिय जीव आणि तो वनस्पती का नाही, पृथ्वी काही का आहे. आपल्या इथं झाडं सगळे वनस्पती आहे आणि ते पृथ्वी का एक आहे. का एकेंद्रिय असंज्ञी ज्याला मन नाही ते सुद्धा तुम्ही न मागता देत नाही. मग एकेंद्रिय जीव त्रस का स्थावर, आपण त्रस, आपण पंचेंद्रिय ते एकेंद्रिय.
दान देणारा आणि आपण पंचेंद्रिय घेणारे, इकडून आपण श्रेष्ठ आहोत पंचेंद्रिय, आणि तो पृथ्वी काही एकेंद्रिय कनिष्ठ आहे. पण तो दान देणारा झाला आणि आपण दान घेणारे झालो. बघा, म्हणजे आम्हाला विदेह क्षेत्रात भूभूमी नको, मग ही कर्मभूमी आहे. तसं विदेह क्षेत्र पण कर्मभूमीच आहे. आपल्या इथे रेल्वे गाड्या आहेत, विमान आहे, मोबाईल आहे, तिथं आहे का नाही हो? तुमच्यापेक्षा जास्त तिथं सुधारणा आहे. आपल्या भारतापेक्षा समजा आज अमेरिकापेक्षा भारत 50 वर्ष मागं आहे. इथे भारत अमेरिकेला, आणि विदेह क्षेत्राच्या कर्मभूमीच्या अपेक्षेने अमेरिका करोडो वर्ष मागं असेल. साक्षात तीर्थंकरच नाही तिथं. एवढा तिथले जी कर्मभूमी, इथे पण कर्मभूमी, तिथे पण कर्मभूमी. मग कर्मभूमीतला मनुष्य मरून, भरतक्षेत्रातल्या कर्मभूमीतला मनुष्य मरून विदेह क्षेत्रातल्या कर्मभूमीमध्ये जाताना मिथ्यात्वाचंही जावं लागतं. सम्यक्त सोडावं लागतं, मिथ्यात्वात जावं लागतं. कुणाला जायचं आहे भाऊ? विदेह क्षेत्रामध्ये ठरवा. जे सम्यक्त, जे रत्न प्राप्त झालेलं आहे त्याला सोडून तुम्हाला विदेहामध्ये जायचं नाही. समजा विदेह क्षेत्रात तुम्ही जन्मला, 9 महिने तर मातेच्या गर्भात राहावं लागणार. तिथून पुढे चालता रांगता 8 वर्ष होतील. मग तुम्ही एखाद्या छोट्याशा खेडेगावात जन्मला आणि श्रीमंत आदी भगवान कुठे तर लांब आहेत आणि तुमची परिस्थिती नाही. मग क्षेत्र मागितलं, क्षेत्र तर मिळालं, पण श्रीमंत भगवान मिळाले नाही. मग श्रीमंदर भगवान, श्री, मग श्रेष्ठ असा आपला आत्मा श्रीमंदर आहे. त्याच्यापाशी राहावा, सम्यक दर्शन प्राप्त करा आणि इथून देवगतीमध्ये जावा. आणि देवगतीमध्ये गेल्यानंतर अंतर्मुहूर्तात तुम्ही श्रीमंदर स्वामीपाशी जाऊ शकता. बघा कोणची पसंत आहे. सम्यक सहित देवगती गेला तर अंतर्मुहूर्तात, आणि इथे गेल्यानंतर गॅरंटी नाही. म्हणून विदेह क्षेत्र मागू नका, श्रीमंदर स्वामी मागू नका, कोणी मानू नका. त्या क्षेत्राचं नाव काय आहे? श्रीमंदर आदी भगवान राहतात. त्या क्षेत्राचं नाव काय? विदेह क्षेत्राचा अर्थ काय आहे? देहाने रहित, त्याचं नाव विदेह. मग आपला आत्मा कसा आहे? 5 देहाने रहित आहे, म्हणून मी विदेह क्षेत्रातच आहे, काळजी करू नका. एवढं आपल्याला आचार्य कुठे जाऊच देत नाही. समजा एखादा दुकानदार गिराईक आला आणि तो बघतो, वाटलं मालकाला बा काही घ्यायला तर बहुतेक शक्यता नाही, तर त्याला अनेक पद्धतीने समजून सांगून, अनेक प्रकारचे डिझाईन दाखवून त्याला काय करतो, तो माल त्याला विकतो. तसं आचार्य आपला माल विकतात, अनेक पद्धतीने सांगून. मग हे क्षेत्र परिवर्तन याचं तुम्हाला विस्ताराने वर्णन कार्तिक अनुप्रेक्षा आणि ज्ञानार्णव या ग्रंथामध्ये किंवा धवलादी ग्रंथामध्ये विस्ताराने वर्णन केलेलं आहे. मी तर अनेक सूक्ष्म थोड्याशा भाषेत सांगतो. कर्णानुयुगाचं ज्ञान असणारे अनेक विस्ताराने त्याला सांगतो. हे 4 क्षेत्राचं परिवर्तनाच्या संसाराचं, पंचपरावर्तन क्षेत्राच्या संसाराचं जर कथन करायचं तर 6 महिने पुरणार नाहीत. अनेक पद्धतीने जर सांगितलं तर 6 महिने, एक चातुर्मास संपून जाईल, तर ती पंचपरावर्तन संपणार नाही. पण आपल्याला 4 दिवसात संपवायचं आहे. अनंत पंचपरावर्तनाचा संसार वाचून टाका. काय करून टाका?
वाचून टाका, कचरा टाका. तुझं काय म्हणतं, वाचून टाका. ही वाचून टाकण्यासारखी गोष्ट आहे का? ही वाचून टाकण्यासाठी लिहिलेत का? वाचून ग्रहण करा, आत ठेवा, धारणेमध्ये ठेवा. म्हणून मी कुणाला सांगत नाही, माझा अधिकार नाही नियम द्यायचा. पण कुणाला वाटत असेल पण पंचपरावर्तन करून आलो, आता मला कुठेही बघायला जायचं नाही, माझा आत्माचं एक सुंदर 3 लोकांमध्ये त्यालाच बघत राहायचं आहे, असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही संकल्प तुमच्या तुम्ही करा. आपले दीपा गेले, काय यांचं नाव, रोहिणी गेले, कुणाला भेटायला गेले, तीर्थयात्रेलाच गेले का नाही? कोण आहे तिथे भगवान? अष्टापद. मग अष्टापदावरती आदिनाथ आहेत. मग त्याला अष्टापद नाव का दिलं? 8 पावलामध्ये पर्वत चढला. ते बघ किती पावले, 8 पावलामध्ये पर्वत चढला त्याने. आपल्याला किती वेळ लागेल? अमुक तमुक करता कर, घोडा गाडी काय, मग तिथे घोड्यावर जावं लागतं नाही? घोड्यावर जावं लागतं. मग त्या घोड्याला त्रास नाही का? आपण पंचेंद्रिय मनुष्याने त्याच्यावर बसून चाललो, किती पुण्य करू लागलो. ठीक आहे, थोडं पुण्य आहे, पण समजा ते लोक त्यांची आजीविका आहे. पण विचार करा, मग ते आदिनाथ भगवान आहेत, आदिनाथ भगवान आहेत. मग ते आदिनाथ भगवान आदिनाथ का झाले? त्याला विचारा, इथे आदिनाथ भगवान, तुम्ही आदिनाथ का झाला? अनादिनाथ, माझ्या आत्म्याचा आश्रय घेऊन मी आदिनाथ झालो. आणि आम्ही अनादिनाथचा आश्रय घेत नाही आणि आदिनाथाचा आश्रय घेतो. ते आदिनाथ म्हणतात, आला ना, बरं झालं, स्वर्गात मी तुम्हाला पाठवतो, मोक्षाला पाठवत नाही. पराचा आश्रय घेतल्यामुळे पुण्य बंद होणार, मोक्ष मिळणार नाही. जी हे सत्य गोष्टी आचार्य आपल्याला ते सांगतात. काल परिवर्तन, द्रव्यक्षेत्र काल, कालाचे किती भेद आहेत ना? अमृतात मला आठवतं का? तत्त्वसूत्रामध्ये कालाचं 6 नावं सांगितलं आहे. सुखमा सुखमा, सुखमा सुखमा, दुखमा दुखमा, सुखमा, दुखमा आणि दुखमा दुखमा, 6 काल. म्हणजे 6 कालाचं किती वर्ष आहे ते सगळे म्हणून जे काढले तर पहिला चतुर्थ, पहिला काल सुखमा सुखमा किती काळ, किती वर्षाचा आहे? 4 कोडाकोडी सागर. किती? पहिला सुखमा सुखमा काल 4 कोडाकोडी सागराचा. दुसरा काल 3 कोडाकोडी सागर. दुसरा 1 कोडाकोडी. किती झाले? 7 आणि हे 8 झाले. 10 यायला पाहिजे. 4, 3 आणि 2 असं एकूण काय की एक अवसरपिणी 10 कोडाकोडीची अवसरपिणीने उत्तरपिणी 20 कोडाकोडीचा एक कल्पकाल होतो. मग 9 कोडाकोडी सागर तर भोगभूमीतच गेले. राहिला 1 कोडाकोडी सागर. त्याच्यातले 84,000 वर्ष कमी तेवढा चतुर्थ काल. किती मोठा! 10 कोडाकोडीमधले तर 9 कोडाकोडी भूभूमीत गेले. 1 कोडाकोडीमधले 42,000 वर्ष काढा, एवढा मोठा चतुर्थ काल. आणि एवढ्या 1 चतुर्थ कालामध्ये किती? 1 कोडाकोडी सागर. 1 कोटीला 1 कोटीने गुणल्यानंतर जेवढा गुणाकार येतो आणि त्याचे सागर करा परत, एवढा मोठा. आणि सर्वार सिद्धीच्या देवांचं आयुष्य किती आहे? 33 सागर.
अशा सर्वार सिद्धीतल्या 33 सागरातले असंख्य देव मोक्षीला जातात. 33 सागरवाले असंख्य देव मोक्षाला जातात आणि चतुर्काल संपतच नसतो. खालच्या देवाचं तर सोडून द्या, आयुष्य कमी आहे. मग अशा प्रकारे हे 6 कालाचं परिवर्तन आपल्या जीवाने अनंत वेळेला केलेलं आहे. काय मग आता क्षेत्र बघण्याची मला म्हणतात लोक कुठं जाता का, मला कुठं जायचं नाही. मला ध्यान वाद्य 3 टाईम सामायिक करतो, 3 टाईम स्वाध्याय करतो, हेच मला बसा, मलाच बघायचं आता. आणि 3 लोकांमध्ये सुंदर आपणच आहोत. मग जे सुंदर आहे त्याला बघत राहावा. आणि आपलं सुंदर स्वरूप दाखवणारे देवगुरू शास्त्र आहेत. मग इथे करा, इथे राहावा, हे आपल्याला वारंवार स्वरूप आपल्याला दाखवतात. जे अवसर्पिणी आणि उत्सर्पिणी कालाचे सगळे समय जन्म आणि मरणामध्ये आपल्या जीवाने अनंत पंचपरावर्तन झाले, एक नाही. एक पंचपरावर्तनचा एवढा मोठा काळ आहे. अनंत पंचपरावर्तन झाले. भव किती आहेत? भव किती आहेत? नरक, तिरेंची, देव, नारकी, गती म्हणा किंवा भव म्हणा, हे 4 भव आहेत. मग यामध्ये सुद्धा अनेक वेळेला जन्ममरण केले. त्यानंतर शेवटा कोण आहे? भाव. माटांडे सांगतात द्रव्य परिवर्तनाच्या अनेक गुणा क्षेत्र परिवर्तन आहे. क्षेत्राच्या अनेक गुणा काल आहे. कालाच्या अनेक गुणा भव आहे. आणि भवाच्या अनंतपट भाव आहे. घरी बसा, आपण काम जे आपलं काय असेल, काम झालेलं असेल, एक 5-10 मिनटं बसायचं. आणि 5-10 मिनटं बसून काय करायचं? जवळ पेन्सिल आणि पेन्सिल घेऊन बसायचं. डोळे उघडा किंवा बंद करा. विचार आला की लिहून ठेवायचं. विचार आला लिहून ठेवायचं. मला अमुकचा विचार आला, तमुकचा विचार आला. मग वेळ किती? 10 मिनटं. त्या 10 मिनटामध्ये किती विचार आले? त्याला म्हणायचं भाव. समजा एखादं, समजा आता तुमची कन्या नृत्यकला शिकायला जाते समजा. मग तिथे नृत्यकला करताना कधी त्यांना शिकण्याला किंवा कुठे बघायचं असते. मग तिथे आपण समजा नृत्यकला चालू आहे, आपण बघतो आहोत. मग ते नर्तकी नृत्य करत असताना किती प्रकारचे भाव होतात. जे दृश्य एक आहे, पण त्या एका दृश्याला बघून पायाची कशी रचना, हात कसा आहे, डोळे कसे, नाक कसे, म्हणजे कशा प्रकारे ती नृत्य करते. मग किती झाले? एक दृश्य बघत असताना किती प्रकारचे भाव झाले. मग हे भाव, मग माझ्याच जीवाने स्वतःच्या आत्म्याला न पाहता जो पंचपरावर्तनाच्या बंधाने रहित आहे, मग हे पंचपरावर्तन स्वरूप संसार नाही है. माझ्या आत्म्यामध्ये व्यवहारण्याने हा पंचपरावर्तन संसार आहे, पण द्रव्यदृष्टीने माझ्या आत्म्यामध्ये पंचपरावर्तन संसार नाही. जेवढे सिद्ध झाले त्यांच्यामध्ये आत्ता पंचपरावर्तन संसार आहे का? नाही. का बरं नाही? तर द्रव्याच्या स्वभावामध्ये पंचपरावर्तन संसार नाही, म्हणून पर्यायामध्ये पंचपरावर्तन नष्ट झाले. आणि जर द्रव्याच्या स्वभावामध्ये जर पंचपरावर्तन आत्म्यामध्ये असते निश्चयाने, तर कोणीही आत्मा मुक्त झाला नसता, सगळे संसारी झाले असते. म्हणून आचार्य सांगतात, तू पंचपरावर्तनमध्ये व्यवहाराने परिभ्रमण करत असताना सुद्धा ते तुझं आत्म्याचं स्वरूप नाही. म्हणजे आचार्य बंद अवस्थेमध्ये तुम्हाला मुक्त दाखवू लागले आणि आपण बंद अवस्थेमध्ये बंदच बघायला तयार आहोत.
ते तुझ्यामध्ये नाही. और संसार का कारण भूत प्रकृति स्थिति अनुभाग प्रदेश रूप 4 प्रकार का बंध भी नहीं है. त्या प्रकृती प्रदेश स्थिती अनुभागाची पर विशेष रूपाने चर्चा करू. जर ऐकायचं असेल तुम्हाला व्यवस्थिशीर वेळेवर या, पूर्ण ऐका, एकाग्र चित्ताने ऐका. एक बिंदू जरी घेऊन गेला तर तो बिंदू तुम्हाला पुढे सिंधू करू शकतो. मी सकाळी आलो, जिनवाणी म्हटलं एकच व्यक्ती आहे, पण बघाच नाही कोण आहे, एक व्यक्ती का 2 व्यक्ती. टायमाला बसा, सुरू करा. ज्यांची जशी योग्यता, जेवढं भाग्य आहे तेवढं त्यांच्या भाग्याने त्यांना मिळणार. मला तर माझं पूर्ण भाग्य 1 तास मला सांगत असतो. माझं भाग्य तर दिवसांदिवस उजळत जातं. तर तुमचं पण भाग्य उजळावं. तुम्ही इथे बसावून मी तिथे ऐकावं, माझी ही भावना आहे. कोण एक जरी तयार झाला तर मला फार आधीची भावना पुष्कळ आहे. कोण तर तुमच्यापाशी शिकावं सगळ्या पद्धतीने. म्हणलं डॉक्टर, वकील, इंजिनियर शिकायला 1000 रुपये जातील, पण माझ्यापाशी कोण शिकायला येणार नाही. कायचा काय फायदा आहे? बाहेर गेला तर म्हणून आम्हाला नको. ठीक आहे, याच्यासारखी इस्टेट तुम्हाला 3 लोकांमध्ये नाही. भले काय करायचं करा, पण हेही थोडं शिका. आणि याचा आपल्याला जीवनामध्ये जो आनंद प्राप्त होतो ती स्वतःला तळाला अनुभवायला येतो, अन्य दुसऱ्याला अनुभवायला येत नाही. ओम. हम. एक